राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षानं सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच उकळा आणलाय। प्रत्येक दिवसागणिक घडामोडींचं नवं बळण दिसतंय। सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आता केवळ राजकीय स्पर्धा न राहता प्रतिष्ठेची लढाई बनलाय। सर्वाधिक 18 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं आखलेली रणनीती यशस्वी होईल का, याबाबत आता शंका निर्माण होतीये। या सगळ्या राजकीय धामधुमीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचा धाक दाखवत आपली राजकीय चाल टाकलेली होती। मात्र या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली। त्याच वेळी काँग्रेसने शांतपणे पण नेमका डाव टाकल्याचं चित्र दिसू लागलं। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वातावरणात अक्षरशः ठिणगी पडली आहे। विशाल पाटील यांनी भाजपवर थेट टीकेची झोड उठवत सांगितलं की सांगली महापालिकेत जे घडलं ते जिल्हा परिषदेत घडणार नाही। त्यांनी भाजपच्या राजकीय अस्तित्वावरच चिमटा काढत म्हटलं की जिल्ह्यात भाजपचं अस्तित्व केवळ मिरज आणि जत या 2 तालुक्यांपुरतच मर्यादित आहे। त्यांनी पुढे असंही सांगितलं की जर विरोधक एकसंघपणे निवडणूक लढले असते तर भाजपला एका आकड्याच्या पुढेही जाता आलं नसतं। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। भाजपला उद्देशून त्यांनी टोला लगावत म्हटलं, एवढा मोठा पराभव पत्करलेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत येण्याची एवढी घाई काय, हेच समजत नाही। जनतेनं तुम्हाला जिल्हा परिषदेत नाकारलंय आणि उद्या विधानसभा तसेच लोकसभेतही नाकारेल, त्यामुळे पराभव स्वीकारण्याची सवय लावून घ्या, असा थेट सल्लाही त्यांनी दिलाय। दरम्यान भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र यावर फारसं भाष्य करण्याचं टाळलंय। पण त्यांनी आत्मविश्वासाने एकच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारलं, सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेल्या पाटील यांनी आता इतक्या ठामपणे दावा केल्यानं पडद्यामागं मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला व्हीपच्या नावानं धमकी दिल्याचा आरोपही झाला होता। त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्ही कुणालाही धमकी दिलेली नाही, आम्ही फक्त कायदा समजावून सांगितला। जर कायदा समजावून सांगणे सुद्धा कुणाला आवडत नसेल तर तेही बंद करू, असा टोला त्याने लगावला। या सगळ्या राजकीय गदारोळात सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या तारखा जाहीर केल्यात। 18 मार्च रोजी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे। निवडीची तारीख जसजशी जवळ येते तसतशी राजकीय हालचाली अधिक वेग घेतात। मात्र अद्याप भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा स्पष्ट पाठिंबा मिळाला नाही। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपचे गणित अजूनही अधांतरीच असल्याचं दिसतंय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सर्वाधिक 18 जागा जिंकल्यात तर काँग्रेसच्या 11 जागा निवडून आल्या। या 2 पक्षांनी हातमिळवणी केल्यास सत्तेच्या समीकरणात त्यांना केवळ एका मताची गरज उरते। दुसरीकडे महायुतीत भाजपकडे 16, शिवसेनेकडे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 6 जागा आहेत। याशिवाय जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षाची प्रत्येकी 1 जागा आहे। ठाकरे गटाच्या शिवसेनेची 1 जागा निवडून आली। सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्यांचं संख्याबळ आवश्यक आहे। महायुतीकडे संख्येने 31 सदस्य असले तरी राजकीय समीकरण क्षणाक्षणाला बदलत असल्यानं परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे। दोन्ही राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागू शकतं। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता संघर्ष आता केवळ आकड्यांचा खेळ राहिला नाही तर तो प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा निर्णायक सामना बनलाय। 18 मार्चचा दिवस जवळ येत असताना जिल्ह्याच्या राजकारणातील थरार कोणत्या दिशेने वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।